ओके. ओके, तर बघा बोरिक ऍसिड. ओके, हा कंपाऊंड आपला चाललेला होता, एक्झाम्पल आपण बघत होतो. तर बघा बोरिक ऍसिड हे जे आहे ते H3BO3. बघा लास्ट लेक्चरचं रिवाइज करायला पाहिजे का तुम्हाला? कंटिन्यू करू द्या पुढे. नाही मॅम, मी एकदा रिवाइज करा. फास्ट घ्या पण रिवाइज. ओके, वेट. ओके, तर बघा लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं? टॉपिकल एजंट. ओके, तर टॉपिकल एजंट म्हणजे काय असतात? तर ते एका पर्टिक्युलर सरफेस वरती आपण जेव्हा अप्लाय करतो, ओके, टॉपिकली जेव्हा अप्लाय करतो त्याला टॉपिकल एजंट म्हणतात. ओके, त्याच्यानंतर काय बघितलं होतं बघा? त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत इम्पॉर्टंट त्या कुठल्या आहेत? तर ते इनसोल्युबल पाहिजे. त्याच्यानंतर स्टेट ऑफ डिव्हिजन ते त्याच्याकडे ऍब्सॉर्बंट ऍक्शन पाहिजे आणि केमिकल अलर्टनेस पाहिजे. ओके, केमिकल अलर्टनेस म्हणजे काय? तर ते कुठल्याही ह्याला रिएक्ट कुठल्याही दुसऱ्या फ्लुइड सोबत, ओके, किंवा केमिकल सोबत रिएक्ट त्याची रिएक्शन नाही झाली पाहिजे. त्याच्यानंतर बघितलं होतं बघा अँटीमायक्रोबियल्स म्हणजे काय? अँटीमायक्रोबियल्स त्याच्यामध्ये काय? तर ते काय करतात? तर सप्रेस करतात जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ सप्रेस करणं किंवा स्टॉप करणं हे कुणाचं काम आहे? अँटी मायक्रोबियल. तर त्याच्यामध्ये आपण डिसइन्फेक्टंट म्हणजे काय? अँटीसेप्टिक. बॅक्टेरियासाइड म्हणजे काय? बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे काय? त्याच्यानंतर बघा जर्मिसाइड बघितलं. जर्मिसाइड काय आहे? तर ते केमिकल एजंट आहे आणि ते डिस्ट्रॉय करतं पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर स्टरिलायझेशन काय असतं हे सुद्धा आपण बघितलंय. त्याच्यानंतर बघा सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? मॉलिक्युलर वेट काय आहे? किती? 169.9. ओके, इतकं वेट आहे. त्याच्यानंतर त्याच्या ज्या काही रिएक्शन्स आहेत तर त्या बघितल्या. त्याचं कन्व्हर्जन कसं होतं? AgNO3 आणि HCl च्या मदत ऍड केलं प्लस इन प्रेझेन्स ऑफ HNO3 तर त्याची रिएक्शन काय होते? AgCl म्हणजेच सिल्वर क्लोराईड फॉर्म होतं. त्याच्यानंतर काही रिएक्शन्स बघितल्या, त्याचे युजेस बघितले. ओके, त्याच्यानंतर बघितलं होतं बघा आपण आयोनिक सिल्वर म्हणजे काय? तर आयोनिक सिल्वर मध्ये इथं बघा दोन टाइप्स असतात, इनिक सिल्वर आणि कोलॉइडल सिल्वर. तर इनिक सिल्वर काय आहे? हे 10,000 टाइम्स मोर इफेक्टिव्ह आहे. कशापेक्षा? कोलॉइडल सिल्वर पेक्षा. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स कुठले आहेत? बघा आयोनिक सिल्वर सोल्युशन आहे, सिल्वर जेल आहे, सिल्वर क्रीम आहे. त्याचा यूज बघितला आपण अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल. ओके, त्याच्यानंतर त्याचे ब्रँड नेम्स बघितले. ओके, तर त्याच्यानंतर बघितलं बघा क्लोरहेक्सिडिन ग्लुकोनेट. ओके, तर क्लोरहेक्सिडिन ग्लुकोनेट फिजिकल प्रॉपर्टीज. क्लोरहेक्सिडिन ऑकर्स ॲज अ ऑर्डरलेस. ओके, ते कसं आहे? ऑर्डरलेस आहे, बेटा टेस्ट आहे. त्याच्या जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या बघितलं होतं ना आपण लास्ट लेक्चरला. येस मॅम. ओके, त्याचे युजेस बघितले होते. अँटी इन्फेक्टिव्ह, मिसलेनियस. ओके, आणि ते माउथ वॉश म्हणून यूज केलं जातं. त्याच्यानंतर ऍस्ट्रिंजंट काय असतात हे सुद्धा आपण बघितलं. मला वाटतं हे हायड्रोजन पेरॉक्साईड राहिलं होतं आपल्याकडून. झालंय का लास्ट लेक्चरला? नो मॅम. हो मॅम. ओके, तर आपण हायड्रोजन पेरॉक्साईड बघूयात आणि याच्यानंतर जे काही पुढचे कंपाऊंड आहेत ते बघूया. बघा हायड्रोजन पेरॉक्साईड सोल्युशन हे जे आहे तर ते काय? बघा ऍक्वियस सोल्युशन आहे हायड्रोजन पेरॉक्साईडचं, which contain not less than 6% of hydrogen peroxide. जेव्हा आपण हायड्रोजन पेरॉक्साईड सोल्युशन घेतो तर त्याच्यामध्ये 6% किती
हायड्रोजन पेरॉक्साईड असतं विच करस्पॉन्डिंग टू अबाउट 20 व्हॉल्यूम स्ट्रेंथ. तर बघा व्हॉल्यूम स्ट्रेंथ जो आहे तो हायड्रोजन पेरॉक्साईडचा काय तर इज द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस obtained from the complete decomposition of one volume of hydrogen peroxide solution. बघा हे व्हॉल्यूम स्ट्रेंथ काय आहे हायड्रोजन पेरॉक्साइडचं बघा डेफिनेशन आहेत व्हॉल्यूमचे. तर व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस ओके ऑक्सिजनचा जो काही व्हॉल्यूम आहे कशापासून जो की ऑब्टेन झालाय कधी कम्प्लीट डिकम्पोजिशन ऑफ वन व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड सोल्युशन. हायड्रोजन पेरॉक्साइड पासून जो काही ऑक्सिजन गॅस ऑब्टेन झालेला आहे तो काय आहे तर व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड. A 20 volume hydrogen peroxide is equivalent to 6% of solution. ओके 6% आपण कधी म्हणणार जेव्हा 20 व्हॉल्यूम होतील हायड्रोजन पेरॉक्साइडचे. हायड्रोजन पेरॉक्साइड कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम बेरियम पेरॉक्साइड. बघा हे जे हायड्रोजन पेरॉक्साइड आहे तर ते कशापासून प्रिपेअर केलं जातं बाय द बेरियम पेरॉक्साइड. आणि हे काय कलरलेस आहे ऑर्डरलेस आहे ट्रान्सपरंट लिक्विड आहे ओके हॅव्हिंग वीकली ऍसिडिक रिएक्शन. त्याच्यामध्ये ऍसिडिक रिएक्शन सुद्धा होते कशी पण वीकली. त्याच्यानंतर इट इज स्लाइट ऍस्ट्रिंजंट अँड ऍसिडिक टेस्ट ओके त्याची टेस्ट कशी ऍसिडिक आणि ऍस्ट्रिंजंट आहे. त्याच्यानंतर बघा तो मिसिबल आहे वॉटर मध्ये म्हणजे काय होतं ते मिसिबल म्हणजे मिक्स होतं वॉटर मध्ये त्याच्यानंतर अल्कोहोल मध्ये इथर मध्ये ओके. द ऑक्सिजन टू ऑक्सिजन कोव्हॅलेंट बॉन्ड ओके जो काही आता हायड्रोजन पेरॉक्साइड आहे हायड्रोजन पेरॉक्साइडचा फॉर्म्युला काय आहे H2O2 दोन हायड्रोजन आणि दोन ऑक्सिजन. तर मग जो काही बॉन्ड आहे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन मधला तर तो कसा आहे वीक आहे हेन्स ब्रोकन इझिली. तर तो कसा होतोय ब्रोकन होतोय ब्रेक होतोय ओके आणि डिकम्पोजेस होतोय रेंडरिंग द मॉलिक्यूल अनस्टेबल. बघा खाली रिएक्शन दाखवली O2 सेपरेट झाले आणि 2H2 राहिले. त्याच्यानंतर बघा डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड इज ऍक्सिलरेटेड बाय द लाईट heat and alkaline medium and oxidizing and reducing agent. Some heavy metals आता बघा heavy metals कुठले आहेत कॉपर मॅग्नीज क्रोमियम फेरस ओके. हे जे कॅटलिस्ट आहे मी आता एक्झाम्पल दिले ते काय सॉरी ते कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होतात या डिकम्पोजिशन रिएक्शनला. आता जी सांगितली डिकम्पोजिशन रिएक्शन हायड्रोजन पेरॉक्साइडचं ब्रेकडाऊन होत म्हणजे जो काही ऑक्सिजन मधला बॉन्ड आहे दोन तर तो ब्रेक होऊन O2 फॉर्म होतोय आणि 2H2 होतोय. तर त्यामध्ये जे काही कॅटलिस्ट आहेत तर ते कुठले आहेत कॉपर मॅग्नीज क्रोमियम फेरस ओके. To inhibit such decomposition increase the stability of hydrogen peroxide. बघा हे डिकम्पोजिशन आपल्याला इनहिबिट करायचंय तर आपल्याला काय इन्क्रीज करायला पाहिजे स्टॅबिलिटी जी काही आहे हायड्रोजन पेरॉक्साइडची तर ती आपल्याला इन्क्रीज करावी लागणार. इट इज मेड स्लाइटली अल्कलाइन. तर ती कशी करणार आपण तर पहिल्यांदा काय करायचं त्याला ऍसिडिक करायचंय स्लाइटली ऍसिडिक विथ सल्फ्युरिक और फॉस्फरिक ऍसिड. सल्फ्युरिक आणि फॉस्फरिक ऍसिड ऍड करून त्याला ऍसिडिक करायचंय आणि ही जी स्टॅबिलिटी आहे तर ती फर्दर इन्क्रीज होती बाय द ऍडिशन ऑफ प्रेझर्वेटिव्ह और द स्टेबिलायझर्स. ते प्रेझर्वेटिव्ह आणि स्टेबिलायझर्स ते कुठले यूज केलेत बघा युरिया ऑक्झॅलिक ऍसिड सॅलिसायलिक ऍसिड ऍसिटामिलाइड ओके हेक्सामाइड सोडियम पायरोफॉस्फेट. त्याच्यानंतर बघा 8 हायड्रॉक्सिक्विनोलिन ओके फिनासिटिन. हे सगळे काय करायचे तर ऍज अ प्रेझर्वेटिव्ह और द स्टेबिलायझर्स म्हणून यूज करायचे तर त्याला स्टेबल करण्यासाठी. These stabilizers form a cheated with the contaminated heavy metal and hydrogen peroxide exhibit both oxidizing and reducing properties. बघा हे जे काही आहे हायड्रोजन पेरॉक्साइड तर ते काय करतंय दोन्ही प्रॉपर्टीज एक्झिबिट करतंय. फर्स्ट म्हणजे ऑक्सिडायझिंग आणि सेकंड म्हणजे रिड्युसिंग प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर बघा त्याचे ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीज तर बघा हे जे H2O2 आहे तर त्याचं जेव्हा ऑक्सिडेशन होतंय ते काय होतंय H2O फॉर्म होतंय. बघा इट ऑक्सिडायझेस Ki टू आयोडीन अँड KBr टू ब्रोमिन इन ऍसिडिक मीडियम. तर ते काय ऑक्सिडाइज करते अजून जे काही पोटॅशियम आयोडाइड आहे त्याचं आयोडीन मध्ये कन्वर्जन होते आणि KBr ब्रोमिन मध्ये होते. कधी जेव्हा ऍसिडिक मीडियम मध्ये खाली बघा रिएक्शन्स दिलेले आहेत when the black lead sulfate PBS react with hydrogen peroxide it is oxidized to the white lead sulfate. तर ते कसं होतं कशामध्ये होतं त्याचं कन्वर्जन व्हाईट लीड सल्फेट मध्ये होतं. हायड्रोजन पेरॉक्साइड ऑक्सिडाइजेस
फेरस कंपाऊंड टू द Fe. बघा इथं 2 प्लस आहे, इथं 3 प्लस होतात. जेव्हा ऑक्सिडेशन होतं तर ते Fe2 प्लस कन्व्हर्जन Fe3 प्लस मध्ये होतं. बघा इथं खाली दिलेलं आहे फेरस सल्फेट. तर फेरस सल्फेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? फेरिक सल्फेट मध्ये होतं. हायड्रोजन पेरॉक्साइड जे आहे ते काय करते बघा, ऑक्सिडायझेस मेनी ऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक हेअर, fibers, textiles, its dilute solution has decolorizing and bleaching action. तर हे जे काही हायड्रोजन पेरॉक्साइड आहे तर ते ऑक्सिडाइज करतं कुठल्या सबस्टन्सला? हेअरला, त्याच्यानंतर फायबर्स असतील, टेक्सटाईल्स असतील, तर त्याला ते काय करते तर ऑक्सिडाइज करते. इट्स डायल्यूट सोल्युशन हॅज डिकलरायझिंग अँड ब्लिचिंग ऍक्शन. ओके, ह्या झाल्या ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी. यात काय फक्त लक्षात ठेवायचं तर हायड्रोजन पेरॉक्साइड जे आहे तर ते काय करते, त्याच्याकडे ऑक्सिडायझिंगची प्रॉपर्टी आहे. आणि हे जे काही आहे तर ते एक्झाम्पल्स आहेत सगळे. त्याच्यानंतर बघा रिड्युसिंग एजंट, रिड्युसिंग प्रॉपर्टी सॉरी. तर हायड्रोजन पेरॉक्साइड जे आहे तर ते बघा जेव्हा ऍक्ट होतं ऍज अ रिड्युसिंग एजंट तर काय होतं रिझल्ट त्याचा? इव्हॅल्युएशन ऑफ मॉलिक्युलर ऑक्सिजन. तर त्याचं इव्हॅल्युएशन कशामध्ये होतं? मॉलिक्युलर ऑक्सिजन मध्ये होतं. हायड्रोजन पेरॉक्साइड जे आहे तर ते रिड्यूस होतं कशामध्ये? सिल्वर ऑक्साइड टू द मेटॅलिक सिल्वर. बघा इथं Ag2O आहे तर त्याचं जेव्हा रिडक्शन होणार आहे तर ते कसं होणार आहे? मेटॅलिक सिल्वर मध्ये होणार आहे. फक्त सिल्वर मेटल राहिलंय म्हणजे 2Ag इतकंच राहिलेलं आहे. बघा इथं काय होतंय, हायड्रोजन पेरॉक्साइड जे आहे जेव्हा त्याच्यामध्ये रिडक्शनची रिएक्शन होतीये तर त्यावेळेस हे Ag2O म्हणजे सिल्वर ऑक्साइड जे आहे तर त्याचं कन्व्हर्जन कशात होतंय? मेटॅलिक सिल्वर म्हणजे काय? 2Ag. When hydrogen peroxide is reacted with the acidified solution of potassium permanganate. बघा जेव्हा हायड्रोजन पेरॉक्साइड हे जे आहे तर ते रिएक्ट होतं कशासोबत? पुरी हो सर शामल, प्लीज म्यूट युअर माइक. तर बघा याचं काही वीक ऍसिड प्रॉपर्टीज आहेत. ओके, ह्याच्या अगोदरचा पॉईंट राहिलाय. वेन हायड्रोजन पेरॉक्साइड हे जे आहे तर ते रिएक्ट होतं कशासोबत? ऍसिडिफाईड सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट. जेव्हा हे हायड्रोजन पेरॉक्साइड पोटॅशियम परमॅंगनेट सोबत रिएक्ट होतं ते सोल्युशन जे आहे तर ते कसं होतंय? कलरलेस होतंय ड्यू टू द रिडक्शन ऑफ दिस पोटॅशियम परमॅंगनेट. म्हणजेच काय? KMnO4. हे जे KMnO4 आहे तर त्याच्यासोबत रिएक्शन झाल्या रिडक्शन त्याचं जेव्हा होतं तर जे काही सोल्युशन फॉर्म होणार आहे तर ते कसं असणार आहे? कलरलेस. त्याच्यानंतर बघा वीक ऍसिडिक प्रॉपर्टीज. ड्यू टू स्लाइट ऍसिडिक प्रॉपर्टीज इट रिएक्ट विथ सम मेटल हायड्रॉक्साइड गिविंग रिलिव्हंट साल्ट अँड द पेरॉक्साइड फॉर्म. तर याच्याकडे बघा स्लाइटली ऍसिडिक प्रॉपर्टी आहे. स्लाइटली म्हणजे काय तर थोडक्यात ते वीक ऍसिडिक. आणि त्यावेळेस काय होतंय ते रिएक्ट होतंय मेटल हायड्रॉक्साइड सोबत अँड गिव्हिंग रिलिव्हंट साल्ट. ओके, अँड द पेरॉक्साइड फॉर्म. त्याच्यानंतर बघा त्याचं स्टोरेज काय? स्टोअर ते कुठं केलं जातं? टाईटली क्लोज्ड कंटेनर. इट इज लाईट सेन्सिटिव्ह हेन्स लाईट रेजिस्टन्स कंटेनर इज युज्ड. हे कसं आहे? लाईट रेजिस्टन्स आहे. सॉरी, हे लाईट सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे ह्याला लाईट रेजिस्टन्स कंटेनर मध्येच ठेवलं जातं. आणि अजून काही कंडिशन आहे तर ते टाईटली क्लोज्ड असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा युजेस काय आहेत त्याचे. इट इज एक्सटर्नली युज्ड ऍज अन अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक म्हणून ते युज केलं जातं कशामुळे? ड्यू टू द ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर बघा इनकम्पॅटेबिलिटी. तर हे कशासोबत इनकम्पॅटेबल आहे? त्याची रिएक्शन कशासोबत होतीये? तर बघा हे इनकम्पॅटेबल विथ मेटॅलिक साल्ट. जे काही मेटॅलिक सॉल्ट आहे तर त्याच्यासोबत हे काय आहे? इनकम्पॅटेबल आहे. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. हायड्रोजन पेरॉक्साइड सोल्युशन IP हे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन अवेलेबल आहे. कुठलं? हायड्रोजन पेरॉक्साइड सोल्युशन IP. त्याच्यानंतर बघा मार्केट प्रिपरेशन. मार्केट प्रिपरेशन कुठले आहेत? लिस्टरीन माउथवॉश, हायड्रोक्साइड माउथवॉश. ओके, हे काय मार्केट प्रिपरेशन्स आहेत. ओके, तर इथं आपल्या हायड्रोजन पेरॉक्साइड संपलेला आहे. समजले का इथपर्यंत सगळ्यांना? येस मॅम. ओके, तर ह्याचा पुढचा पार्ट आपण स्टार्ट करतोय. बोरिक ऍसिड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बोरिक ऍसिड. ओके, तर या बोरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे?
H3BO3 बोरिक ऍसिड. बघा सगळ्या कंपाऊंडचे सगळे फॉर्म्युलेज प्लस मॉलिक्युलर वेट हे तोंडपाठच ठेवा. तुम्हाला एमसीक्यू मध्ये असे क्वेश्चन येतात. बोरिक ऍसिडचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर मॉलिक्युलर वेट. तर बघा याला अजून एक नाव काय सिनोनिम, बोरॅसिस ऍसिड ऑर्थोबोरिक ऍसिड. हे काय आहे तर त्याचं अजून एक सिनोनिम आहे किंवा नाव आहे. त्याच्यानंतर बघा बोरिक ऍसिड जे आहे विच कंटेन द नॉट लेस दॅन 99.5% ऑफ H3BO3. ओके, तर त्याच्यामध्ये किती असते 99.5% असते H3BO3, त्याच्यापेक्षा कमी नसतं. Which is calculated with reference to the substance dried over the sulfuric acid as an anhydrous form. तर ह्याच्यामुळे कधी कळणार आहे जेव्हा हे जे आहे H3BO3 तर ते काय केलं जातं ड्राय केलं जातं कसं ओव्हर द सल्फ्युरिक ऍसिड ऍज अन अनहायड्रस फॉर्म म्हणजे ड्रायड फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर म्हणजे जे काही वॉटर मॉलिक्युल आहे त्यातून काढल्यानंतर ते ड्राय केल्यानंतर ओके, तर बोरिक ऍसिडचे बघा फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत ते ऑर्डरलेस आहे, कलरलेस आहे, व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे. ओके, ऑर द व्हाईट पावडर सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला. ते जे आहे तर ते काय स्टेबल आहे एअर मध्ये आणि स्लाइटली ऍसिडिक आहे, बिटर टेस्ट आहे. आणि इट इज सोल्युबल इन वॉटर, अल्कोहोल, फ्रीली सोल्युबल इन ग्लिसरीन. ओके, बॉइलिंग वॉटर अँड बॉइलिंग अल्कोहोल. ते कुठे बघा होतं सोल्युबल आहे ते वॉटर मध्ये आहे, अल्कोहोल मध्ये आहे. आणि फ्रीली सोल्युबल कशामध्ये आहे तर ग्लिसरीन मध्ये, त्याच्यानंतर बॉइलिंग वॉटर मध्ये आणि बॉइलिंग अल्कोहोल मध्ये. जे की अल्कोहोल आपण बॉइल केले किंवा वॉटर बॉइल केले तर त्याच्यामध्ये हे बोरिक ऍसिड जे आहे ते कसं आहे फ्रीली सोल्युबल आहे. The scale and crystalline form is more suitable to prepare the aqueous solution. जो काही crystalline form आहे तर तो कसा आहे सुटेबल आहे कशासाठी फॉर द aqueous solution चं प्रिपरेशन करण्यासाठी. While the powder form which is untucked to touch it is not suitable as a float on the top of water. तर हे जे आहे पावडर फॉर्म मधलं तर ते काय होत आहे फ्लो होत नाही. ओके, वॉटरच्या वरती असं तरंगत राहतं, फ्लोट होत राहतं. हा त्या पावडर फॉर्मचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर बघा इट इज क्वाइट सोल्युबल इन पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड्स लाईक अ ग्लिसरॉल, प्रोपीन, ग्लायकोल, त्याच्यानंतर मॅनिटॉल. ओके, हे कसं आहे सोल्युबल आहे पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड्सला. कुठले कुठले ग्लिसरॉल, प्रोपिलिन, ग्लायकोल आणि मॅनिटॉलला. ड्यू टू लो हीट ऑफ सब्लिमेशन. सब्लिमेशन म्हणजे काय तर जे काही सॉलिड आहे त्याचं कन्व्हर्जन डायरेक्टली गॅसेस मध्ये करणं म्हणजे सब्लिमेशन. माहिती का सब्लिमेशन? हा, सब्लिमेशन माहितीये का? ओके, तर सब्लिमेशन ही अशी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये फक्त काय होत असतं जे काही सॉलिड आहे तर त्याचं डायरेक्ट आता कसं असतं सॉलिडचं लिक्विड मध्ये आणि लिक्विडचं गॅसेस मध्ये. पण हे प्रोसेस आहे सब्लिमेशन याच्यामध्ये काय होत असतं सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्टली गॅसेस मध्ये होतं. म्हणजे ती ह्याच्या लिक्विड फेज मध्ये इंटरेस्ट करत नाही, डायरेक्ट गॅसेस फेज मध्ये करत. इट इज व्होलाटाइल इन स्टेट अँड इथेनॉल वेपर. ओके, बघा याच्या काही रिएक्शन्स आहेत. तर ऑन हिटिंग सर्टेन टेम्परेचर बोरिक ऍसिड गिव्स व्हेरियस डिहायड्रेशन प्रोडक्ट. बघा काय काय प्रोडक्ट देते ते. जेव्हा ते आपण हीट करू किती 100 डिग्री सेंटीग्रेडला इट लुजेस 1 मॉलिक्युल ऑफ वॉटर अँड प्रोड्युसिंग द मेटाबोरिक ऍसिड. जेव्हा ते 100 डिग्री सेंटीग्रेडला हीट केलं तर त्यावेळेस काय होतं लूज करते एक मॉलिक्युल कशाचा वॉटरचा आणि त्यावेळेस काय फॉर्म होते मेटाबोरिक ऍसिड म्हणजे काय HBO2 हे फॉर्म होते. At approximately 160 degree centigrade, further loss of water molecule takes place. जेव्हा 160 डिग्री सेंटीग्रेडला हीट करेल आपण तर तेव्हा काय होतंय लॉस ऑफ वॉटर मॉलिक्युल टेक्स प्लेस प्रोड्युसिंग द टेट्राबोरिक ऍसिड. तर टेट्राबोरिक ऍसिड हे प्रोड्यूस होते. त्याच्यानंतर बघा 4HBO2 ती खाली रिएक्शन दिली आहे अशी 4HBO2 त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय H2B4O7. तेच टेट्राबोरिक ऍसिड आहे त्यालाच काय म्हणतो आपण पायरोबोरिक ऍसिड. Heating to still higher temperature causes further loss of water and producing the boron trioxide. तर तेव्हा जेव्हा त्याला हीट करू अजून हायर टेम्परेचरला
तर त्यावेळेस काय होतंय, लॉस होते वॉटरचा आणि काय प्रोड्यूस होते, बोरॉन ट्रायऑक्साईड प्रोड्यूस होते. द अनहायड्रेट ऑफ द बोरिक ऍसिड, तर ते काय अनहायड्रेट आहे बोरिक ऍसिडचा. This uric acid it cannot be titrated accurately with standard alkali in aqueous solution. Glycerin or other polyhydroxy compound make it strong enough, okay, monoprotic acid which can be accurately titrated to the phenolphthalein endpoint. बघा ह्याच्यामध्ये कुठला phenolphthalein इंडिकेटर यूज केले endpoint डिटेक्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर मोनोप्रोटिक कॅरेक्टर जे आहे बोरिक ऍसिडचा ग्लिसरीन मधलं, तर ते इंडिकेटेड कसं केलं जातं, बाय द इस्टरिफिकेशन टू फॉर्म द टेट्राव्हॅलेंट बोरॉन इस्टर. तर बघा इथे इस्टरिफिकेशनची रिएक्शन होत असते. इस्टरिफिकेशन म्हणजे काय, तर ज्या रिएक्शन मध्ये फॉर्म होतो इस्टर फॉर्म होतो ऍज अ प्रोडक्ट म्हणून. तर याच्यात बघा टेट्राव्हॅलेंट बोरॉन इस्टर फॉर्म होत आहे ग्लिसरोबोरिक ऍसिड, ओके, आणि विथ द लिबरेशन ऑफ 1 हायड्रोनियम आयन इनटू द सोल्युशन. तर तिथे काय होतं, हायड्रोनियम आयनचं लिबरेशन होतं. ओके, तर हे बोरिक ऍसिड जे आहे तर ते इस्टरिफाईड केले जातात अजून कशासोबत, अदर पॉलिहायड्रॉक्सी कंपाऊंड अजून कशा सोबत होते बघा, ग्लायकोल, प्रोपिलिन ग्लायकोल, मॅनिटोल, कॅटेचॉल, ओके, ह्याच्यासोबत ते इस्टरिफिकेशन होते. 2 डिफरंट रिएक्शन्स फॉर ग्लिसरीन आर पॉसिबल. बघा कुठल्या रिएक्शन्स पॉसिबल आहेत, तर जेव्हा इन ऍक्वियस मीडियम ग्लिसरोबोरिक ऍसिड इज फॉर्मड. बघा जेव्हा ऍक्वियस मीडियम सोबत रिएक्शन होते तर त्यावेळेस काय होतं, तर ग्लिसरोबोरिक ऍसिड फॉर्म होतं. आणि इन अनहायड्रस मीडियम म्हणजे जिथे वॉटर नाही, ऍक्वियस म्हणलं की काय वॉटर असतं, आणि अनहायड्रस म्हणजे जिथे प्रेझेंट नाही, ओनली 1 ग्लिसरीन मॉलिक्यूल रिएक्ट विथ बोरिक ऍसिड मॉलिक्यूल अँड प्रोड्युसिंग ग्लिसराइल बोरेट, ओके. आणि जे काही बोरोग्लिसरीन त्याला आपण म्हणतो ग्लिसराइल बोरेट ऑर द बोरोग्लिसरीन ग्लायसराइड, ओके, विच इज त्याचं कसं आहे, स्वीट आहे, सिरपी हायग्रोस्कोपिक लिक्विड आहे. बोरिक ऍसिड न्यूट्रलाइज होत आहे कशासोबत, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत, आणि काय फॉर्म होत आहे, सोडियम मेटाबोरेट, ओके. तर 1.9% जे सोल्युशन आहे बोरिक ऍसिडचं तर ते कसं आहे, आयसोस्मोटिक विथ अ सिरम. जो काही सिरम आहे तर त्याच्यासोबत हे कसं असतं, आयसोस्मोटिक. आपण एचपी मध्ये सिरम वगैरे सगळं बघतोय. तर ह्याचं 1.9% जे आहे सोल्युशन बोरिक ऍसिडचं ते कसं आहे, आयसोस्मोटिक आहे सिरम सोबत. त्याच्यानंतर बघा ह्याचे युजेस. तर युजेस काय बघा, बोरिक ऍसिड हॅज अ वीक बॅक्टेरियोस्टॅटिक अँड द फंगीस्टॅटिक, ओके. बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे काय, आता सांगितलंय बॅक्टेरियोस्टॅटिक लास्ट लेक्चरला झालंय. एनीवन, बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे काय, कुणालाच माहिती आहे? सुप्रिया बंदर. बॅक्टेरियोस्टॅटिक, बॅक्टेरियोसाइडल म्हणजे काय आणि बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे काय हे तू नाही सांग. ट्रेची ग्रोथ प्रिव्हेंट करतं. ऐका, बॅक्टेरियोस्टॅटिक तुम्हाला हे पण सांगितलं होतं. स्टॅटिक म्हणजे काय, ते स्टॉप करते, ओके, काय ग्रोथ त्याची बॅक्टेरिया. आणि सायडल, ओके, सायडल म्हणजे काय, तर डायरेक्टली किल करते ते. स्टॅटिक म्हणलं की स्टॉप, ओके, आणि सायडल म्हणलं की ते काय होतंय तर किल करतंय. बोरिक ऍसिड हे काय आहे, वीक बॅक्टेरियोस्टॅटिक आहे, आणि फंगीस्टॅटिक आहे. आता फंगीस्टॅटिक म्हणलं पण स्टॅटिक म्हणलं की काय, स्टॉप, ओके. नाउ इट हॅज बीन रिप्लेस्ड बाय मोर इफेक्टिव्ह अँड लेस टॉक्सिक डिसइन्फेक्टंट. तर ते काय केलंय, आजकाल रिप्लेस केलेलं आहे कशाने, डिसइन्फेक्टंटनी, ओके. हे जे बोरिक ऍसिड आहे अगोदर ते बोरिक ऍसिड वापरत होते, आता डिसइन्फेक्टंट वेगवेगळे युज केले जातात जे की लेस टॉक्सिक आहे, तर ते युज केले जातात ह्याच्याऐवजी, बोरिक ऍसिडच्या ऐवजी. इट इज युज्ड ॲज अ लोकल अँटी इन्फेक्टिव्ह अँड ऑफ्थॅल्मिक इरिगंट इन द फॉर्म ऑफ बोरिक ऍसिड ऑइंटमेंट. तर हे जे काही आहे बोरिक ऍसिड तर ते लोकल अँटी इन्फेक्टिव्ह म्हणून युज केलं जातं. ऑफ्थॅल्मिक इरिगंट आहे इन द फॉर्म ऑफ बोरिक ऍसिड ऑइंटमेंट.
इट इज युज्ड ॲज अ बफर. बघा ते बफर म्हणून पण युज केलं जातं. कशासाठी? टू मेंटेन द पीएच ऑफ द व्हेरियस टॉपिकल प्रिपरेशन. जे काही टॉपिकल प्रिपरेशन्स आहेत तर त्याचा पीएच जो आहे तो मेंटेन करण्यासाठी. इट इज ऑल्सो युज्ड ॲज अ व्हेहिकल फॉर द ऑप्थॅल्मिक सोल्युशन. तर ते काय म्हणून युज केलं जातं? व्हेहिकल म्हणून. ओके, सुटिक्स मध्ये तुम्ही प्रॅक्टिकल केलेत का? तर त्यावेळेस तुम्हाला बघा एखादं फॉर्म्युलेशन प्रिपेअर करायचं असतं तर त्याच्यामध्ये व्हेकल्स यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल ॲक्वियस व्हेकल म्हणजे काय, तर वॉटर यूज केलं जातं. ऑइली व्हेकल म्हणजे एखादं ऑइल यूज केलं जातं. तर हे तसं बोरिक ऍसिड हे व्हेकल म्हणून कशामध्ये यूज केलं जातं? ऑप्थॅल्मिक सोल्युशन मध्ये. बघा, इट वॉज यूज ॲज अ डस्टिंग पावडर. तर ते अजून काय यूज केलं जातं? डस्टिंग पावडर म्हणून पण यूज केलं जातं. बट बिकॉज ऑफ डेंजर ऑफ इनहेलेशन ऑफ डस्ट दिस प्रॅक्टिस वॉज अवॉइडेड. ज्यात त्याची जी काही डस्ट आहे तर ती कशी आहे, आपण जर ते इनहेल केलं तर ते आपल्यासाठी हार्मफुल ठरते. म्हणून त्याची प्रॅक्टिस म्हणजे ते सध्या अवॉइड केलेलं आहे, ते यूज करत नाहीत. डस्टिंग पावडर. इट इज अ टॉक्सिक अँड इट इज नॉट युज इंटरनली. तर ते जे आहे तर ते काय टॉक्सिक आहे आणि ते इंटरनली यूज केले जात नाही. बोरोग्लिसरीन ग्लायसरेट इट्स प्रोडक्ट विथ ग्लिसरीन इज यूज्ड ॲज अ सपोजिटरी बेस. सपोजिटरी बेस हे फॉर्म्युलेशन आहे बघा, सपोजिटरी त्या इन्सर्ट करण्यासाठी यूज केले जातात. ओके, तर त्याच्यामध्ये हे ग्लिसरीन, बोरोग्लिसरीन ग्लिसराइड हे जे काही प्रोडक्ट म्हणून यूज केले जातं विथ ग्लिसरीन सोबत. कशाला? सपोजिटरी बेस बनवताना. द यूज ऑफ बोरिक ऍसिड इन फूड अँड द कॉस्मेटिक इज नॉट डिझायरेबल. तर त्याचा यूज काय नाहीये. हे झाले युजेस. त्याच्यानंतर बघा त्याचे स्टोरेज. तर ते स्टोअर कुठे केलं जातं? इन एअरटाईट कंटेनर. त्याच्यानंतर त्याची इनकम्पॅटेबिलिटी काय बघा, बोरिक ऍसिड इज इनकम्पॅटेबल विथ पॉलिव्हिनाइल अल्कोहोल. त्याच्यानंतर टॅनिन्स, बेन्झल्कोनियम क्लोराईड याच्यासोबत काय तर ते इनकम्पॅटेबल आहे, त्याच्यासोबत त्याची रिॲक्शन होते आणि त्याची ऍक्टिव्हिटी कमी होती. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स तर कुठले आहेत? कॅप्सूल, इयर ड्रॉप, ओके, पावडर मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर त्याचे मार्केट प्रिपरेशन कुठले आहेत? बोरिक ऍसिड इयर ड्रॉप. ओके, हा इयर ड्रॉप अवेलेबल आहे. त्याच्यानंतर बोरिक ऍसिड पावडर, बोरोसिरिन इयर ड्रॉप हे सुद्धा मार्केटेड प्रिपरेशन आहे. इथे आपलं बोरिक ऍसिड संपले. बोरिक ऍसिड मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम? आहे का कोणाला काय प्रॉब्लेम? रिस्पॉन्स द्या. नो मॅम. नो मॅम. नो मॅम. ओके, तर नेक्स्ट कंपाऊंड आहे बघा क्लोरिनेटेड लाईम. त्यालाच काय म्हणलं जातं अजून? ब्लिचिंग पावडर अँड द क्लोराइड ऑफ लाईम. हे काय आहे तर त्याचं दुसरं आपण सिनोनेम, त्याचं दुसरं नाव किंवा सिनोनेम आपण म्हणू शकतो. काय ते? ब्लिचिंग पावडर, क्लोराइड ऑफ लाईम. ह्याला क्लोरिनेटेड लाईमला म्हणतात. त्याच्यानंतर बघा त्याचं मॉलिक्युलर वेट काय आहे ते 144 इतकं आहे. त्याच्यानंतर बघा इट कंटेन नॉट लेस दॅन 30%. ओके, वेट बाय वेट ऑफ द अवेलेबल क्लोरीन. त्याच्यामध्ये 30% काय असलं पाहिजे? क्लोरीन असलं पाहिजे. त्याच्यानंतर इट इज डल व्हाईट पावडर विथ ऑर्डर ऑफ क्लोरीन. ते कसं आहे? टोटली व्हाईट नाहीये. ओके, आपण म्हणतो थोडासा डल झालाय कलर. ओके, व्हाईट कलरचं आहे ना, फॉर एक्झाम्पल काही असेल व्हाईट कलरचं ते खराब झाला पण काय म्हणतो? डल झालं. तर तसा कलर क्लोरिनेटेड लाईमचा असतो. आणि त्याला जो ऑर्डर आहे तो कसा आहे? क्लोरीनचा ऑर्डर असतो. When exposed to air, it absorbs the moisture and carbon dioxide gradually. जेव्हा तो एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतोय तर तो काय करायला? ऍब्झॉर्ब करतो मॉइश्चरला आणि कार्बन डायऑक्साइडला ग्रॅज्युअली. इट डिकम्पोजेस विथ द लॉस ऑफ क्लोरीन. तिथे काय होतंय? क्लोरीनचं लॉस होते. कधी जेव्हा डिकम्पोजिशन रिएक्शन होते, जेव्हा ते ऍब्झॉर्ब होतं मॉइश्चर आणि कार्बन डायऑक्साइड ऍब्झॉर्ब झाल्यानंतर डिकम्पोजिशनची रिएक्शन होते आणि क्लोरीनचा काय होतं? लॉस होतं. इट इज पार्शियली सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल. ते कसं आहे? सोल्युबल आहे पण कसं? पार्शियली आहे. इट ऍक्च्युअली सोल्युशन इज स्ट्रॉंगली अल्कलाइन अँड गिव्स राइज टू
हायपोक्लोराइड आयन which is responsible for bleaching oxidizing action. बघा त्याच्यानंतर खाली हॅलो लिहिलं- मॅम. बोला. हॅलो मॅम. हा बोला तुमचा बोला. आवाज क्लिअर येत नाही. तुमचा ओके आवाज येत नाही नीट. ओके. नाउ इट इज ऑडिबल. येस मॅम. सुप्रिया आवाज येतो का आता? येतो मॅम. असं कमी जास्त होतंय मॅम. ओके. तर बघा क्लोरिनेटेड लाईन जे आहे तर त्या हे तर समजलं क्लोरिनेटेड लाईन तर ते त्याचं सिनोनिम आहे ब्लीचिंग पावडर. त्याच्यानंतर क्लोराइड ऑफ लाईन आणि त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 144. त्याच्यामध्ये बघा 30% क्लोरीन असतं अवेलेबल आणि ह्याचा जो कलर आहे तो कसा आहे डल व्हाईट पावडर आहे. वेन एक्सपोज टू एअर जेव्हा तो एक्सपोज होणार आहे तर त्यावेळेस काय होणार आहे मॉइश्चर आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे तर ते ऍब्झॉर्ब करणार आहे आणि ते ग्रॅज्युअली काय करणार डिकम्पोजिशन होतं आणि त्यावेळेस काय होतं लॉस ऑफ क्लोरीनचं काय होतं लॉस होतं. इट इज पार्शली सोल्युबल इन वॉटर तर ते कसं असतं पार्शली सोल्युबल असतं वॉटर मध्ये अँड द अल्कोहोल मध्ये. त्याच्यानंतर बघा इट्स ऍक्वियस सोल्युशन त्याचं जे काही ऍक्वियस सोल्युशन आहे तर ते कसं आहे स्ट्रॉंगली अल्कलाइन अँड गिव्स राईज टू हायपोक्लोराइड आयन विच इज रिस्पॉन्सिबल. बघा जेव्हा हे ऍक्वियस सोल्युशन आहे तर ते स्ट्रॉंगली असते अल्कलाइन असतं. अल्कलाइन म्हणजे काय बेसिक असतं. त्यावेळेस काय होतं तर ते गिव्स राईज टू हायपोक्लोराइड आयन तर ते काय करते ते हायपोक्लोराइड आयन देते आणि ते हायपोक्लोराइड आयन जे आहे तर ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे फॉर द ब्लिचिंग अँड ऑक्सिडायझिंग ऍक्शन साठी. आता समजलंय का? येस मॅम. येस मॅम. त्याच्यानंतर बघा ह्या रिएक्शन्स दिलेल्या आहेत. तर HOCl जो काही फॉर्म होतोय शोज ऑक्सिडायझिंग रिएक्शन. इथे बघितलं आपण आता इथे HOCl फॉर्म झालंय. ओके. तर त्या HOCl अजून आपण काय म्हणू शकतो हायपोक्लोराइड आयन. तर ते HOCl जे आहे तर त्याच्यामध्ये काय होत असतं ऑक्सिडायझिंग रिएक्शन्स होत असतात. तर हे अमोनिया जे आहे तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं डायरेक्टली नायट्रोजन मध्ये होते. बघा 2NH3 हे अमोनिया आहे आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होते डायरेक्टली N2 मध्ये म्हणजेच नायट्रोजन मध्ये होते. त्याच्यानंतर बघा हायड्रोजन पेरॉक्साईड जे आहे तर ते ऑक्सिडाइज होतं वॉटर सोबत आणि ऑक्सिजन सोबत. त्याचं डायरेक्टली म्हणजे त्याचं ऑक्सिडाइज झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन होते वॉटर आणि ऑक्सिजन सोबत. बघा इथं काय झालंय हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे H2O2 जेव्हा HOCl सोबत रिॲक्ट झाले तर त्यावेळेस काय झालं वॉटर आणि ऑक्सिजन फॉर्म झाले. इफ इट इज ट्रीटेड विथ एक्सेस ऑफ ऍसिड जेव्हा ते एक्सेस ऑफ ऍसिड सोबत त्याचं रिएक्शन होईल इट गिव्स द ऑफ क्लोराइड अँड कॉल्ड ऍज अवेलेबल क्लोराइड. ओके. त्याच्यानंतर बघा काही इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहेत तर ह्या तुम्हाला नोट्स मध्ये आहे अशा मिळतील. काही एक्सप्लेन करायची गरज आहे अशा ओव्हरऑल रिएक्शन आहे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे. जे काही आता सांगितलं मी अवेलेबल क्लोराइड आहे तर ते राहिलेलं आहे बघा सेकंड रिएक्शन मध्ये. त्याच्यानंतर दोन्ही पण रिएक्शन मध्ये दोन्हीपैकी एक एक्झाम्पल लिहिले तरी चालेल. त्याच्यानंतर बघा डिटर्मिनेशन ऑफ अवेलेबल क्लोरीन इज द बेसिस ऑफ इट्स एस्टिमेशन. समजले का हे का अजून एकदा सांगायला पाहिजे रिएक्शन खालची. फक्त काय आहे ते जे काही अवेलेबल क्लोरीन आहे तर ते समजण्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल दिले HCl प्लस HOCl जेव्हा रिएक्शन होती तर ते काय फॉर्म होतं H2O फॉर्म होतं आणि Cl सेपरेट राहतं तर ते Cl सेपरेट राहिले तर ते काय अवेलेबल क्लोरीन आहे. समजतंय का? येस मॅम. ओके. बघा याचे युजेस काय आहेत तर हे ऍज अ डिसइन्फेक्टंट म्हणून यूज केलं जातं अँड द ब्लिचिंग एजंट म्हणून. इट इज युज्ड ऍज अ डिसइन्फेक्टंट अँड द ब्लिचिंग एजंट. क्लोरिनेटेड लाईन जो आहे त्याच्याकडे बघा कशी रिएक्शन आहे बॅक्टेरिया सायडल. आता बॅक्टेरिया सायडल म्हणजे काय सांगा बरं. Anyone?
डायरेक्ट किल करतं बॅक्टेरियाला. ओके गुड. स्टॉप होत. हा बॅक्टेरिया सायडल ओके किल करणं. आता कोणतं स्टॉप म्हणलं आहे ना. तर बघा हे यूज केलं जातं कशासाठी टू डिसइन्फेक्टंट द फिसेस युरिन स्पुटम अदर ऑर्गॅनिक मटेरियल. बघा जे काही वेस्ट मटेरियल आहे तर काय तर ते डिसइन्फेक्ट ओके क्लीन करण्यासाठी हे यूज केलं जातं. इट इज इम्प्लॉयड फॉर डिसइन्फेक्टिंग ड्रेनेज. जे काही ड्रेनेज आहे तर ते म्हणजे क्लीन अनक्लीन पार्ट आहे जो तर तो क्लीन करण्यासाठी यूज केलं जातं. It is a powerful bleaching agent. Its powerful bleaching action must be considered while disinfecting colored material. जे काही powerful bleaching action आहे तर ती काय must be considered while disinfecting colored material use होते. तर ते काय केलं जातं बघा जेव्हा डिसइन्फेक्टिंग कलर्ड मटेरियल जेव्हा यूज केलं जातं तर त्यावेळेस काय होतं पॉवरफुल ब्लिचिंग ऍक्शन दाखवणं गरजेचं असतं. It is used as 1 to 2 gram per liter for sterilization of water. बघा वॉटरचं सुद्धा स्टरिलायझेशन केलं जातं हे यूज करून. कसं जेव्हा 1 to 2 ग्रॅम जेव्हा आपण यूज करू एका किती पर लिटरला तर तेव्हा हे वॉटरचं सुद्धा हे होणार आहे स्टरिलायझेशन होणार आहे. द ट्रीटेड वॉटर शुड बी एक्सपोज टू एअर अँड अलाउड टू सेटल बिफोर यूज. जे काही यूज केले ट्रीटेड जे काही वॉटर आहे स्टरिलाइज केले ते काय होऊ शकतं एक्सपोज होऊ शकतं एअर सोबत आणि अलाउ टू सेटल बिफोर यूज. तर ते काय होतंय सेटल ओके खाली सेटल तसंच राहतंय. त्याच्यानंतर बघा क्लोरिनेटेड लाईम इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ सर्जिकल क्लोरिनेटेड सोडा सोल्युशन अँड एम्प्लॉयड ऍज अ वाउंड डिसइन्फेक्टंट. जे काही क्लोरिनेटेड लाईम आहे तर ते सर्जिकल क्लोरिनेटेड सोडा सोल्युशनला प्रिपेअर करण्यासाठी ओके यूज केलं जातं. जे की कशासाठी यूज केलं जातं जे क्लोरिनेटेड सोडा सोल्युशन आहे ते कशासाठी वुड ऍज डिसइन्फेक्टंट वुड डिसइन्फेक्टंट म्हणून हे यूज केलं जातं. तर हे जे सर्जिकल क्लोरिनेटेड सोडा सोल्युशन आहे तर त्याच्या प्रिपरेशन साठी हे क्लोरिनेटेड लाईम यूज केलं जातं. त्याच्यानंतर बघा स्टोरेज. स्टोरेज काय आहे इट डिकम्पोजेस इव्हन और मोर किपिंग अँड दिस डिकम्पोजिशन इज ऍक्सलरेटेड बाय द मॉइश्चर. ह्याचं जे काही डिकम्पोजिशन आहे तर ते कसं आहे इव्हन और मोर किपिंग. ओके इथं स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. And this decomposition is accelerated by the moisture, carbon dioxide and sunlight. आणि ते स्टोर कुठे करायचे एअरटाईट कंटेनर मध्ये इन अ कूल प्लेस मध्ये अँड प्रोटेक्टेड फ्रॉम द लाईट अँड मॉइश्चर. जे काही लाईट आणि मॉइश्चर आहे तर त्याच्यापासून याला कसं करायचं प्रोटेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बघा त्याची इनकम्पॅटेबिलिटी. इनकम्पॅटेबिलिटी काय आहे तर इट इज इनकम्पॅटेबल विथ ऍसिड अमोनियम सॉल्ट. ओके तर हे कशासोबत इनकम्पॅटेबल आहेत ऍसिड सोबत. त्याच्यानंतर अमोनियम सॉल्ट सोबत सल्फर. ओके मेनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि दुसरे कुठले ब्राऊन सोल्युशन जे आहे बिकम व्हायलेट व्हेन हिटेड अँड रिवर्ट टू द ब्राऊन कलर ऑन द कूलिंग. बघा काय होतं जे काही ब्राऊन सोल्युशन आहे तर ते ब्राऊन सोल्युशन व्हायलेट मध्ये कन्वर्जन होतं कधी जेव्हा आपण ते हीट करतो आणि ते जे काही व्हायलेट झाले तर ते पुन्हा ब्राऊन होतं कधी जेव्हा ते कूल करेल. बघा हीट केल्यावर काय होतं व्हायलेट होते आणि कूल करून तर ते पुन्हा पहिल्यासारखं ब्राऊन सोल्युशन होतंय. तर सिमिलरली violet solution becomes brown on the cooling in the mixture of solid carbon dioxide and ether. बघा याच्या अपोजिट होते हे जे काही व्हायलेट सोल्युशन आहे ते ब्राऊन होतं कधी जेव्हा आपण सॉलिड कार्बन डायऑक्साइड आणि इथर त्याच्यात ऍड करत होतो तेव्हा त्याचं कन्वर्जन कसं होतंय तर ब्राऊन कलर मध्ये होते. आणि द कलर ऑफ दिस रिझल्टिंग सोल्युशन इज अ फंक्शन ऑफ सॉल्व्हंट बेसिसिटी अँड पोव्हिडन आयोडीन शुड नॉट बी डिस्पेन्स्ड as a mixture with hydrogen peroxide. तर ते बघा दिलं जात नाही. And iodine accelerates the decomposition of hydrogen peroxide liberating oxygen. त्याच्यामध्ये काय होतं तर ऑक्सिजन एक लिबरेट होतं आणि जे काही फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन अवेलेबल आहे तर ते कुठलं आहे ग्रॅन्युल्स फॉर्म मध्ये आहे. त्याच्यानंतर त्याचं मार्केट प्रिपरेशन जे आहे तर ते कुठलं आहे कॅल्शियम हायपोक्लोराइड ग्रॅन्युल्स हे मार्केट प्रिपरेशन अवेलेबल आहे. ओके तर याच्यानंतर आपल्याला पोटॅशियम पर मॅग्नेट बघायचं होतं. तर हा कंपाऊंड घ्यायचं का फक्त पोटॅशियम पर मॅग्नेट.
त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण डायरेक्ट डेंटल प्रोडक्ट स्टार्ट करूया. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये हा पोटॅशियम परमॅंगनेट होऊन जाईल. करायचंय का? हा शिकवा. येस मॅम. ओके, तर बघा पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे तर त्याचा फॉर्म्युला काय KMnO4. ओके, हा तर सगळ्यांना तोंडपाठ असणार आहे, तुम्हाला 12th मध्ये झालेला असेल. पोटॅशियम परमॅंगनेट तुम्ही जेव्हा टायट्रेशन करता तेव्हा हे मोस्ट ऑफ द यूज केलं जातं पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4. ओके, त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 158. पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे तर ते अकॉर्डिंग टू IP बघा विच कंटेन नॉट लेस दॅन 99% ऑफ KMnO4. तर त्याच्यामध्ये बघा 99% KMnO4 असलं पाहिजे, तेच कंपाऊंड यूज म्हणजे ऍज अ पोटॅशियम परमॅंगनेट हे कंपाऊंड म्हणून आपण यूज करणार आहे. इट ऑकर्स एज ऑर्डरलेस डार्क पर्पल कलर crystalline compound with a greenish blue metal. बघा तेच कसं आहे, ऑर्डरलेस आहे म्हणजे त्याला कुठलाही ऑर्डर नाही. डार्क पर्पल कलर मध्ये आहे, crystalline compound आहे with a greenish blue metal. It has a sweet astringent taste. त्याला कशी टेस्ट आहे, स्वीट आणि astringent टेस्ट आहे. इट इज soluble in water. ते वॉटर मध्ये सोल्युबल आहे आणि फ्रीली सोल्युबल इन बॉइलिंग वॉटर. फ्रीली सोल्युबल आहे बॉइलिंग वॉटर मध्ये. आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन जे आहे ते कसं आहे, डीप व्हायलेट टू रेड इन कलर. कसं आहे ते कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, त्याचा कलरच बघा कसा आहे, जे एकदम कॉन्सन्ट्रेटेड आपण घेणार प्युअर पोटॅशियम परमॅंगनेट. त्याचा कलर येतो बघा मध्ये डीप व्हायलेट टू द रेड इन कलर. इट इज हायली डायल्युटेड सोल्युशन ॲज अ पिंक कलर. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये वॉटर ऍड करत राहता तर त्यावेळेस त्याचं काय होतं, तर पिंक कलर फॉर्म होतो. इट इज स्टेबल इन एअर. ते एअर मध्ये स्टेबल आहे. इट फॉर्म्स एक्सप्लोसिव्ह mixture with a charcoal and produces fire like glycerin. जेव्हा ते glycerin सोबत combine होते त्यावेळेस काय होतं, fire होते तिथं reaction आणि explosive mixture तयार होते कशासोबत, चारकोल सोबत. When heated to about 240 degree centigrade, जेव्हा ते हीट करू आपण किती 240 डिग्री सेंटीग्रेडला, ते जे पोटॅशियम परमॅंगनेट आहे तर ते डिकम्पोजेस होतं विथ द लिबरेशन ऑफ ऑक्सिजन फॉर्मिंग मॅग्नीज डायऑक्साइड. त्यावेळेस काय होतं, मॅग्नीज डायऑक्साइड फॉर्म होतं अँड द पोटॅशियम मॅग्नेट. ओके, ऑन हीटिंग टू रेडनेस इट discrepitates evolving oxygen and black residue of potassium oxide is left. त्यावेळेस काय होणार आहे, जो काही उरलेला भाग रेसिड्यू आहे तसा असणार आहे ब्लॅक, तो राहणार आहे तसाच. अँड विच गिव्स द KOH विथ वॉटर. जेव्हा तो वॉटर मध्ये रिॲक्ट होईल तेव्हा काय होणार आहे, KOH फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर बघा पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे तर ते सोल्युशन जे आहे ते ऑक्सिडायझेस इथेनॉल टू ऍसिटाल्डिहाइड. बघा जेव्हा पोटॅशियम परमॅंगनेट आहे तर त्याच्यामध्ये ऑक्सिडेशनची रिॲक्शन झाली विथ प्लस इथेनॉल सोबत, त्यावेळेस काय होणार आहे, ऍसिटाल्डिहाइड कन्वर्ट होणार आहे. त्या ऑक्सिडायझेशन इथेनॉलचं ऍसिटाल्डिहाइड होणार आहे विथ प्रेसिपिटेशन ऑफ मॅग्नीज डायऑक्साइड. आणि प्रेसिपिटेशन कशाचं होणार आहे, मॅग्नीज डायऑक्साइडचं, which can be removed by the filtration to get the colorless filtrate. आपल्याला जर कलरलेस फिल्ट्रेट पाहिजे असेल तर त्यावेळेस काय केलं जातं, तर ते फिल्टर केलं जातं का, तर ते जे काही पीपीटी प्रेसिपिटेट झालेलं आहे तर तो रिमूव्ह करण्यासाठी. which can be used to perform the limit test for chloride and sulfate. क्लोराईड आणि सल्फेटचं हेच यूज केलं जातं. त्याच्यानंतर बघा याचे युजेस. पोटॅशियम परमॅंगनेट हे जे आहे तर त्याचं बघा काय, वाईड रेंज ऑफ मेडिकल ऍप्लिकेशन्स ड्यू टू इट्स अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, जर्मिसायडल आणि ऍस्ट्रिंजंट प्रॉपर्टी. तर ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, जर्मिसायडल आणि ऍस्ट्रिंजंट, तर त्याच्यामुळे हे पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे तर त्याला काय वाईड रेंज आहे मेडिकल ऍप्लिकेशन्स मध्ये त्याचा यूज आहे. इट हॅज ऑल्सो अ डिओड्युरायझिंग ऍक्शन. तर त्याच्यामध्ये अजून डिओड्युरायझिंग ऍक्शन सुद्धा आहे जे ड्यूज मध्ये यूज केलं तुला. आणि त्याचं जे काही 1:1000 सोल्युशन इन वॉटर इज युज्ड फॉर इट्स पॉवरफुल क्लिन्झिंग ऍक्शन इन वाउंड्स अँड अल्सर. जे काही वाउंड्स आणि अल्सर्स फॉर्म होतात तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, 1:100 म्हणजे बघा एक पार्ट फक्त पोटॅशियम परमॅंगनेटचा आणि त्याचे तसे 1000 पार्ट वॉटरचे. तर फॉर एक्झाम्पल बघा 1 ml घेतलंय पोटॅशियम परमॅंगनेट तर 1000 ml काय वॉटर असं जर ऍड केलं तर म्हणजे काय 1% पोटॅशियम परमॅंगनेट, ह्याला आपण काय म्हणू शकतो, 1% पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन जे आहे
तर ते काय म्हणून युज केलं जातं, वाउंड आणि अल्सर्सच्या क्लिन्झिंग साठी हे युज केलं जातं. ऍज अ गार्गल और अ माउथ वॉश इट इज युज्ड इन द फॉर्म ऑफ इट्स फ्रेशली प्रिपेअर्ड 1 in 4000 सोल्युशन इन वॉटर फॉर इट्स अँटीसेप्टिक ऍक्शन. बघा गार्गल्स आणि माउथ वॉश मध्ये हे युज केलं जातं. तर ते कसं केलं जातं, 1 part in 4000 पार्ट्स ऑफ सोल्युशन, म्हणजे 4000 जे काही पार्ट आहेत वॉटरचे, तर त्याच्यामध्ये एक पार्ट फक्त कशाचा, तर हे पोटॅशियम परमॅंगनेटचा. त्याच्यानंतर तसंच दिलं एक पार्ट आणि 5000 म्हणजे 1:5000 or more dilute solution are normally not irritating, are used to gastric lavage. Gastric lavage म्हणजे काय, स्टमक वॉश आउट. ओके, तर हे स्टमक वॉश आउट कधी होत असतात, जेव्हा एखाद्या गोष्टीचं आपल्याला पॉइझनिंग झालं तर त्यावेळेस स्टमक वॉश आउट करत असतात, तर त्यावेळेस हे युज केले जातं. तर कुठल्या आता पॉइझनिंगच्या वेळेस बघा, मॉर्फिन, ओपियम, स्ट्रायचिन, ओके, ॲकोनाइट, ह्याचं जेव्हा पॉइझनिंग होतं तर त्या केसमध्ये युज केलं जातं. त्याच्यानंतर बघा 1% सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट इज युज्ड इन ब्रोमहायड्रोसिस. ओके, ब्रोमहायड्रोसिस म्हणजे काय आहे, द सिक्रेशन ऑफ कोल्ड स्मेलिंग पर्स्पिरेशन. ओके, अँड मायकोटिक मध्ये काय असतं, इन्फेक्शन सच एज ऍथलेट फूट हे इन्फेक्शन आहे, तर त्या केसमध्ये हे युज केलं जातं. त्याच्यानंतर बघा 5% सोल्युशन ॲज अ पॉवरफुल स्टॅप्टिक ऍक्शन. ओके, त्याची कशी ऍक्शन आहे, स्टॅप्टिक ऍक्शन आहे. त्याच्यानंतर बघा याचे स्टोरेज कंडिशन. ओके, तर स्टोरेज कंडिशन काय आहे, इट इज वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये त्याला ठेवायचंय. अवॉइडिंग द कॉन्टॅक्ट विथ ऑर्गॅनिक मॅटर, जो काही ऑर्गॅनिक मॅटर आहे अदर, तर त्याच्यापासून त्याचा कॉन्टॅक्ट अवॉइड करायचा आहे. पोटॅशियम परमॅंगनेट मस्ट बी हँडल विथ ड्यू केअर, as a dangerous explosion may occur if it is brought in contact with organic or the radially oxidizable substance. आणि त्याची जी काही इनकम्पॅटिबिलिटी आहे ती काय आहे बघा, पोटॅशियम परमॅंगनेट इज इनकम्पॅटेबल विथ आयोडाइड्स. ओके, आयोडाइड सोबत ते कसं आहे, इनकम्पॅटेबल आहे. आणि रिड्युसिंग एजंट अँड मेनी ऑर्गॅनिक सबस्टन्स सोबत सुद्धा ते कसं आहे, इनकम्पॅटेबल आहे. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. तर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कुठले आहेत, पोटॅशियम परमॅंगनेट टॅबलेट फॉर सोल्युशन, ग्रॅन्युल्स आणि पावडर फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर त्याचे मार्केट प्रिपरेशन आहेत ते कुठले, प्रेमसोल, क्यूमेड, ट्रायशोएक्स. ओके, हे काय मार्केट प्रिपरेशन्स आहेत. तर इथपर्यंत आपलं झालेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण हे डेंटल प्रोडक्ट्स जे आहेत तर ते आपण बघूया. आपलं काय राहिलं या चॅप्टर मधलं, डेंटल प्रोडक्ट. ओके, त्याचे टाइप्स, त्याच्यानंतर त्याचे जे काही कंपाऊंड्स आहेत ते, आणि गॅसेस एक राहिलेले आहेत. एवढंच आपलं राहिलेलं आहे फक्त. तर आपण हे नेक्स्ट लेक्चरला कम्प्लीट करूयात. आजच्या लेक्चर मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम, हा, एनीवन? नो मॅम. नो मॅम. No, ma'am. सगळ्यांना ओके, तर तुम्हाला ह्याचे असाइनमेंट क्वेश्चन अजून मिळाले नाहीत, बरोबर आहे ना? तर मी ते तुम्हाला कन्फर्म उद्या देते. फर्स्ट चॅप्टर प्लस सेकंड चॅप्टर आणि थर्ड चॅप्टर जो आहे तर तो थर्ड चॅप्टर जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला थर्ड चॅप्टरचे असाइनमेंट सेंड करते. आणि तुम्हाला स्टडीसाठी पीपीटी सुद्धा ह्या चॅप्टरचे यूज करायचे असेल तर चालेल बरं का, दोन्हीमध्ये सेम आहे, असं काही चेंजेस नाही. एखादा पॉईंट ऍडिशनल असतो फक्त नोट्स मध्ये, तर तुम्ही ह्या चॅप्टर साठी फक्त पीपीटी सुद्धा रेफर केला तरी चालतील. सगळं पीपीटी मध्ये मी दिलेलं आहे. तुम्हाला मी काय करते, आता ज्या पूर्ण चॅप्टरच्या रेडी आहेत माझ्याकडे पीपीटीज थर्ड, तर त्या तुम्हाला सेंड करते मी. पॉसिबल असेल तर मी असाइनमेंट क्वेश्चन थर्डचे सेंड करेन, नकोच त्यापेक्षा चॅप्टर कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला सेंड करायला. आणि अजून काय प्रॉब्लेम? जाधव कीर्ती, तुमचा कॅमेरा ऑन आहे. बोला. ओके, तर नाहीये प्रॉब्लेम? No, नो ma'am. मॅम. ओके, तर उद्या तुम्हाला मी सेंड करते. आणि या ज्या काही पीपीटीज आहेत तर ते मी ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला आज सेंड करते. सगळ्याच पीपीटीज ज्या काही आहेत त्या थर्ड चॅप्टरच्या. तुम्हाला सेशनलचा
सेशनल एक्झाम जेव्हा तुमची असणार आहे आता होईलच, तर त्यावेळी तुम्हाला 4 चॅप्टर कम्प्लीट प्लस 5th मधलं थोडस पार्ट असेल स्टार्टिंगचा, त्याच्यामुळे आपल्याला सिलेबस पण कम्प्लीट करायचा आहे. तर काही वेळेस फास्ट होत असेल तरी तुम्ही सांगत चला, तो पार्ट मी रिपीट घेईन. ओके, गिव्ह मी अटेंडन्स. रोल नंबर 1. रोल नंबर 1. Absent. 2, Present, ma'am. 3, प्रेझेंट 4, Present, ma'am. 5, प्रेझेंट मॅम 6, प्रेझेंट मॅम 7, Present, ma'am. 8, प्रेझेंट मॅम 9, प्रेझेंट 10, प्रेझेंट मॅम 11, Present, ma'am. 12, Present. 13, Present. 14, Present. 15, 16. Roll number 16, 17, Present. 18, प्रेझेंट मॅम 19, प्रेझेंट मॅम 20, प्रेझेंट 21. Roll number 21, 22, Present, ma'am. 23. Roll number 23, 24. Roll number 24, 25. Yes, madam. Okay, 26, प्रेझेंट 27. Roll number 27, 28, प्रेझेंट मॅम 29, प्रेझेंट मॅम 30, प्रेझेंट 31, Present, ma'am. 32, प्रेझेंट मॅम 33, प्रेझेंट मॅम 34. Roll number 34, 35, 36, प्रेझेंट मॅम 37, प्रेझेंट मॅम 38, प्रेझेंट मॅम 39, प्रेझेंट मॅम 40, Present, ma'am. 41. 41, 42, 43, Present, ma'am. 44. Roll number 44. Roll number 44. 45, प्रेझेंट मॅम 46, प्रेझेंट मॅम 47, 47, 48, प्रेझेंट मॅम 49, प्रेझेंट मॅम 50, प्रेझेंट मॅम 51, प्रेझेंट 52, प्रेझेंट 53, प्रेझेंट मॅम 54, प्रेझेंट मॅम 55, प्रेझेंट मॅम 56, प्रेझेंट 57, प्रेझेंट मॅम 58, प्रेझेंट मॅम 59, Present, ma'am. 60, प्रेझेंट मॅम 61, Present, ma'am. 62, प्रेझेंट मॅम 63, Present, ma'am. 64, प्रेझेंट मॅम 65, 66, प्रेझेंट 67. Roll number 67, प्रेझेंट मॅम
68. प्रेझेंट मॅम. ओके. ऍबसेंट नंबर बघा 1, 16, 21, 23, 24, 27, 34, 35, 41, 44, 47. कोण प्रेझेंट आहे का यातलं?